रक्षाबंधन आलं की गोड असे गुलाबजामुनचा बेत हा हवाच, हो की नाही? आज आपल्या गोड भावासाठी बनवूयात गोड असे गुलाबजामुन. सर्वप्रथम गुलाबजामुनच्या पिठाला थोडं थोडं दूध घेऊन मळून घ्यायचे. त्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं असं हाताने मसलून घ्यायचे, म्हणजे गुलाबजामुन अगदी सॉफ्ट बनून तयार होतील. हाताला थोडं तूप लावून घ्यायचे आणि छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन बनवून झाले की पाकासाठी पाणी, साखर, विलायची आणि केसर घालून छान प्रकारे थोडी वेळ होऊ देऊयात. त्यानंतर गुलाबजामुनला छान प्रकारे लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घेऊयात, अगदी गोल्डन ब्राऊन होईवर. त्यानंतर आपला पाक देखील इथे तयार आहे आणि गुलाबजामुन देखील छान प्रकारे गोल्डन ब्राऊनवर फ्राय करून झालेले आहेत. वाव! त्यानंतर गुलाबजामुनला या पाकामध्ये घालायचं आहे आणि अर्धा तास किंवा 20 मिनटं रेस्टवरती ठेवून द्यायचं आहे. वाव! अगदी झटपट बनवून तयार होतात आणि टेस्टला तर आहा हा. तर काय मग, करताय की नाही आपल्या भावासाठी गोड असे गुलाबजामुन?